नमस्कार. आज 26 जानेवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिन या निमित्ताने आपण प्रजासत्ताक दिन याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. पहिली बातमी आहे किंवा पहिला आर्टिकल आहे, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री भारत सरकार यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे, जनतेला प्राधान्य देणारे प्रजासत्ताक. तुम्ही सर्वांनी ऐकला असाल प्रजासत्ताक किंवा रिपब्लिक डे आज आहे. या निमित्ताने मग प्रश्न असा आपल्यासमोर आहे की प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय आहे. ओके, येथूनच आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर पहा, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वतंत्र झाला व अगदीच पहा, ब्रिटिशांच्या अधिपत्याखालून आपण स्वतंत्र झालेलो होतो. पण भारत देशाजवळ स्वतंत्र असं काही संविधान किंवा आपल्या देशाची नियमावली होती का? तर नव्हती. या कारणानिमित्त आपण अद्याप स्वतंत्र जरी झालेलो असलो तरी प्रजेच्या हाती सत्ता आली होती का? तर बिलकुल नाही. मग या निमित्ताने आपण प्रजासत्ताक म्हणजेच काय, प्रजेच्या हाती खऱ्या अर्थाने सत्ता येणं. ओके, मग ते कसं आली? तर पहा, आता तुम्ही म्हणाल की सर 15 ऑगस्ट 1947ला काय झालं होतं? मग तर पहा, भारत देश स्वतंत्र झाला होता इथे. ओके, स्वतंत्र झाला होता. मग स्वतंत्र झाल्यानंतर आपला देश कसा चालवत होता मग? ओके, आज घडीला संविधानाचं महत्त्व काय आहे किंवा संविधान आपण कशासाठी संविधानाचं महत्त्व काय आहे? तर आपल्या देशामध्ये रूल ऑफ लॉ कशा पद्धतीने जाईल किंवा जी नियमावली आहे आपल्या देशाची जी शासन व्यवस्था आहे ती कशी असेल, हे सर्व काही कोण सांगतं? तर आपलं भारताचं संविधान सांगतं. मग त्याच धर्तीवर पहा, आपला भारत देश स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला झाला, पण आपले कायदे तयार नव्हते. मग त्यावेळेस आपण कोणाच्या अधिपत्याखाली किंवा कशा पद्धतीने काम करत होतो? मग तर ब्रिटिशांनी केलेला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट आणि 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, या दोन कायद्यानुसार आपल्या भारत देशाची घडी तिथं बसवण्यात आली होती. कधीपर्यंत? तर 26 जानेवारी 1949पर्यंत. ओके, 26 नोव्हेंबर 1949पर्यंत. ओके, कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण काय केलेलं होतं? त्याला आत्मसात केलं होतं, संविधानाला आत्मसात केलं. पण त्यातील जी काही कायदे आहेत ते 26 नोव्हेंबर 1949 पासूनच चालू झाली. पण काही आपलं जे पूर्णतः पार्ट आहे किंवा पूर्ण जे संविधान आहे, उर्वरित संविधान जे आहे ते 26 जानेवारी 1950 पासून अंमलबजावणी त्याची चालू झाली. मग अगदीच पहा, आपण अमृत महोत्सवात आहोत. संविधानाच्या आपण अमृत महोत्सवात आहोत. का अमृत महोत्सवात आहोत? तर 76 वर्ष आज संविधानाला पूर्ण झालेली आहेत, आपल्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला पूर्ण झाली व आपण 77व्या वर्षी पदार्पण करत आहोत. यासोबतच 26 जानेवारी 1950 यासोबतच आणखीन काही घटना घडलेल्या आहेत का? तर अगदी पहा, आपल्या सुप्रीम कोर्टाला पण आता काय झालेले आहेत? 75 वर्ष झालेली आहेत. ओके, म्हणजे अगदी 77व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. त्यानिमित्ताने जे संविधान आपली नियमावली आहे व संविधानाचं रक्षण करतं कोण आहे? तर सुप्रीम कोर्ट आहे. या निमित्ताने दोन्हींना आपण अगदीच शुभेच्छा देऊ व आपलं भारतीय संविधान असंच पुढे चालत राहावं किंवा आपला हा प्यारा भारत देश जो आहे तो अशाच पद्धतीने विकसित भारत नक्की होईल, हे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. हे प्रण घेऊन आपण पुढे जाऊया. ओके, तर राजनाथ सिंह यांच्या आर्टिकलमधील हाच सार होता की प्रजासत्ताक म्हणजे काय, किंवा राजेंद्र प्रसाद यांनी जे पार्लमेंटमध्ये स्पीच केलेलं होतं त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. व तुम्हाला माहिती असेल की सध्याला राष्ट्रपती असू द्यात किंवा जे गव्हर्नर आहेत याबद्दल सध्याला चर्चा चालू आहे अभिभाषणबद्दलची. पण आज सध्याला आपण फक्त पॉझिटिव्हली बोलायचं आहे. या निमित्ताने या न्यूजला किंवा अशा बातम्यांना मी आज स्किप करणार आहे. पुढची बातमी अतिशय प्राऊड फील करणारी आहे. पहा, राज्यातील 15 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. रघुवीर खेडकर, भिकल्या धिंडा आणि रोहित शर्मा यांचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच पहा, आत्ताच मी RDC परेड पाहूनच आलेलो आहे, म्हणजे टीव्हीवरती चालू आहे, तुम्ही पण नक्कीच पाहू शकता. तर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्राने गौरविण्यात आलेलं आहे. अतिशय प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी ती. ओके, त्यानिमित्ताने त्यांना अगदीच खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण पद्मविभूषण पुरस्कारांना पाहूयात. महाराष्ट्रात 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आता ही जी आकडेवारी आहे किंवा ही जी नावं देण्यात आलेली आहेत, प्लीज लक्षात ठेवा, UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अशोक चक्र पुरस्कार याबद्दल तर नक्कीच परीक्षेला प्रश्न येणार आहे. CDS असू द्या, CAPF असू द्या किंवा UPSCची अन्य एखादी एक्झाम, त्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अशोक चक्र कोणाला पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे प्लीज नाव लक्षात ठेवा, शुभांशु शुक्ला, गगनयान मिशन 2025. ओके, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. डन. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर एक अपडेट,
उद्या अंक असणार नाही. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकसत्ता तसेच द हिंदू कार्यालयाला सुट्टी असते. या निमित्ताने उद्या न्यूजपेपर येणार नाही आहे. ओके, पुढे चला. ताडोबा व्याघ्र अधिवास धोक्यात. त्यानंतर राज्यातील विजेते जे आहेत त्यांच्याबद्दलची थोडीशी डिटेल माहिती इथं देण्यात आली आहे की तारपा वादक धिंडा यांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर परभणीचे दादा लाड, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पण पुरस्कार मिळाला. त्यानंतर डॉक्टर राम गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांना पण पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर या बातम्या, हे जे कात्रण आहेत, प्लीज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. याबद्दल परीक्षेला प्रश्न हमखास विचारले जातील. त्याच्यानंतर भारत शांतीदूत, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला उद्देशून भाषण. आपल्या परंपरेत आपण संपूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. संपूर्ण जगात शांतता नांदली तरच मानवतेचे संरक्षण होईल. जगभरात अनेक ठिकाणी युद्ध सुरू असताना भारत शांततेचा देश आहे, असं काल द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधनात म्हटलेलं आहे. त्यानंतर धर्मेंद्र अच्युतानंद यांना पद्मविभूषण मरणोत्तर प्राप्त झालेला आहे. ओके, त्यानंतर प्रजासत्ताक दिन संचालनात लष्करी सामर्थ्याचे दर्शन तुम्ही RDC परेड आजचा नक्की पाहू शकता. त्यानंतर प्रजासत्ताक दिन विशेष, राज्यघटना स्वातंत्र्य अभिमानाचा सर्वोच्च दस्तावेज. पहा, 26 जानेवारी 2026 रोजी आपल्या भारतीय लोकशाहीला व आपल्या भारतीय संविधानाला 76 वर्ष पूर्ण झालेली आहेत व 77व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओके, मग आता भारतीय संविधानाने आपल्याला काय दिलं किंवा भारतीय प्रजासत्ताक दिनाचं विशेष आपण का पालन करत आहोत, या प्रश्नाची थोडीशी उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण. पहा, ओके, आता अगदीच सर्वजणांचे जर तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस पाहिलात तर अगदीच सर्वांनी ठेवलेलं आहे व प्रत्येकाला आज संविधानाचं महत्त्व नक्कीच लक्षात आलेलं असेल. पण खऱ्या अर्थाने महत्त्व समजलेलं आहे का? तर अगदी याला आपण नुकतंच झालेल्या घडामोडीमधून सुरुवात करूयात. किंवा आज सध्याला पहा, जिल्हा परिषदेच्या 12 जिल्हा परिषदा ज्या आहेत त्यामध्ये निवडणूक होणार आहेत. मग तुम्ही तिथे व्होट करण्यासाठी जाणार आहात. 5 फेब्रुवारीला तुम्हाला व्होट करण्याचा अधिकार प्राप्त आहे किंवा व्होटिंग डे आहे 12 जिल्हा परिषदेसाठीचा. तर पहा, व्होटिंगला गेल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल का की व्होट हा जो अधिकार आहे तो सर्वांना प्राप्त आहे का? म्हणजे आज जगाच्या पाठीवर सगळ्या देशांना हा अधिकार प्राप्त आहे का? तर तसं नाही आहे. पहा, व आपल्या भारत देशामध्ये सर्वांना हा अधिकार 1950 पासून, म्हणजे ज्यावेळेस भारतीय संविधान लागू झालं ना त्या दिवसापासून, म्हणजे डे ऑफ फर्स्ट तेव्हापासूनच लागू झालेला आहे. व दुर्वरित अन्य जे देश आहेत तिथे तसं नाही. तिथे पहा, लोकांना लाट्या खाव्या लागल्या, तिथे आंदोलनं झाली व्होट अधिकार मिळण्यासाठी. पण भारत देशामध्ये तसं नाही. का तसं नाही? फॉर द पीपल, बाय द पीपल आणि ऑफ द पीपल. म्हणजे लोकशाही जे अब्राहम लिंकन यांनी जे डेफिनेशन दिलेली आहे की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांद्वारे निवडलेली जी शासन पद्धती आहे त्याला लोकशाही आपण सरळ भाषेमध्ये म्हणतो. मग ती तसंच आहे. पहा, मग ही जी जनता आहे किंवा लोकशाहीमध्ये महत्त्व कशाला जास्त आहे? तर व्होटला जास्त महत्त्व आहे. पहा, तुम्ही जे मत देणार आहात त्याची किंमत खूप आहे. ओके, त्यामुळे जिल्हा परिषदेची असू द्यात, MLAज असू द्यात किंवा MPज असू द्यात, कोणतंही जर इलेक्शन असेल तर प्लीज व्होट करत असताना एक विचारपूर्वक तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. ओके, कारण हे जो तुम्ही व्होट देणार आहात ते जाऊन पुढे काय करतात, व्होट दिलेली जी व्यक्ती निवडून येते त्या व्यक्तीद्वारे आपली शासन व्यवस्था चालते व तशाच पद्धतीने आपलं देश, आपली लोकशाही चालत असते. ओके, मग या लोकशाहीला तेवत ठेवण्याचं काम देखील आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे पहा, आपल्यापैकी उद्या IAS, IPS, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर, त्यानंतर DYSP असे भरपूर पदांवरती, प्रशासकीय पदांवरती आपल्यापैकी विद्यार्थी राहतील. पहा, मग त्यावेळेस तुम्ही कर्तव्य बजावत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यापैकीच एक आहे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ काय आहे? तर भारतीय संविधान काय सांगतं याकडे थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण पहा, एखादी वेळेस तुम्ही चुकीचे असू शकता किंवा तुमच्या जी भावना आहेत, ओके, आता दिल और दिमाग या दोघांमधील कोणाचं ऐकायचं असं कधी कधी सिच्युएशन तिथं निर्माण होते. पण त्यावेळेस आपल्याला कोणाचं ऐकायचं आहे? फक्त भारतीय संविधानाचं किंवा रूल ऑफ लॉचं ऐकायचं आहे. व असं ऐकणं का गरजेचं आहे? ओके, तर आपण उद्या प्रशासनात गेल्यानंतर आपल्याला कोणतं काम करायचं आहे बेसिकली, तर आपला रूल ऑफ लॉला प्रस्थापित करायचं आहे. मग यासाठीच पहा, भारतीय संविधानानुसार तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे, कायदेशीर संरक्षण आहे. IAS, IPS, त्यानंतर IFS जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आल्यानंतर राजपत्रित ज्या सेवा आहेत त्यामध्ये पण तुम्हाला अगदीच भारतीय संविधानाचं तिथं संरक्षण येतं, कारण ते राज्यपालद्वारे नियुक्त असतात.
ओके, राज्यपालद्वारे त्या नियुक्त्या देण्यात येतात व जर तुम्ही IAS IPS जर असाल तर राष्ट्रपतीद्वारे तुमची नियुक्ती तिथं केली जाते. त्यामुळे पहा, संवैधानिक तुम्हाला अधिकार काही प्राप्त होतात व संविधानाचं संरक्षण करायचं आहे या निमित्ताने आपल्याला तिथे तुम्हाला ड्युटी तिथं बजावावी लागेल. मग संविधानाचं रक्षण करायचं आहे म्हटल्यानंतरच काय, बेसिकली लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे. मग हे लोकशाही आपण पाहिलं, एक डेफिनेशन वगैरे घेऊन पाहिलं. मग भारतीय प्रजासत्ताक किंवा भारतीय लोकशाही वेगळी कशी काय आहे हे थोडक्यात आपण पाहून घेऊयात. तर पहा, 26 जानेवारी रोजी भारताला लोकशाही राष्ट्र बनणाऱ्या संविधानाच्या अंमलबजावणीला 76 वर्ष पूर्ण होत आहेत व आज झालेले 77व्या वर्षामध्ये आपण पदार्पण देखील केलेलं आहे. ओके, मग हे पदार्पण करत असताना आपण काय केलं पहा, एकच मिनिट हां. संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवणाऱ्या राष्ट्राची प्रेरणा तसेच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाचा विचार त्यात समाविष्ट आहे. आता हे जे पॉईंट्स काढलेले आहेत हे आपल्या भारतीय प्रेम्बलमध्ये पण दिसतात. पहा, लोकशाही किंवा जे आपलं भारतीय संविधान आहे, संविधानाच्या पहिल्यांदाच काय आहे, एक आयडेंटिटी कार्ड आहे. संविधानाचं एक आयडेंटिटी कार्ड म्हणून ओळखलं जातं, बरोबर. मग त्या आयडेंटिटी कार्ड म्हणजेच काय आहे, प्रेम्बल आहे. मग त्या प्रेम्बलमध्ये पहा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असे काही शब्द दिलेले आहेत. मग या शब्दांचे तुम्हाला अर्थ आय होप माहिती असतील. समाजवादी म्हणजे अगदी पहा, एकवटणार नाही, आपल्या देशाची जी संपत्ती आहे ना ती एकवटणार नाही व सर्वांचा आपण तिथं विकास करायचा आहे. हे म्हणजेच काय आहे, तर समाजवादी अर्थव्यवस्था आहे तिथे. ओके, म्हणजे जर एकाच व्यक्तीकडे जर सगळी संपत्ती असली तर मग जो गरीब आहे त्या व्यक्तीला काहीच मिळणार नाही. मग यासाठी भारत सरकार काय करेल, प्रयत्न करणार आहे किंवा भारतीय संविधान त्या पद्धतीने प्रयत्न करेल. ओके, त्यासोबतच धर्मनिरपेक्ष. मग धर्मनिरपेक्ष काय आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये, तर कोणत्याही एका धर्माला जास्त प्राधान्य देण्यात येणार नाही. यासोबतच आपलं जे भारतीय संविधान आहे किंवा आपलं जे भारत सरकार आहे याला कोणताही धर्म नाही आहे, तर तो धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समभाव या नात्यानेच तिथं प्रयत्न केले जातील किंवा आपलं शासन व्यवस्था राबवली जाईल. असं म्हणजेच काय आहे, तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यानंतर लोकशाही आणि गणराज्य म्हणजेच काय, लोकांद्वारे निवडून आलेलं जे शासन असेल त्याला मॅन्डेट म्हणतात. पहा, व मी याच्या पूर्वी देखील लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा IAS व्यक्ती आहे, एकच मिनिट द्या. आता तुम्ही पहा, एक IAS आहात व तुम्हाला एखादी इश्यू समजून घेण्यासाठी एक समिती बसवण्यात आली. IAS अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक समिती बसवली व तुम्ही काही रिकमेंडेशन्स दिलात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला व ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिकमेंडेशन्स तुमचे मान्य करावेच लागतील का, तर बिलकुल नाही. आपल्याकडे विविध कमिशन्स बसतात. पहा, ओके, मग त्या विविध कमिशन्स म्हणजे आता OBCसाठी पण एक कमिशन बसलेलं होतं मागे. ओके, किंवा आता अगदीच डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं पण कमिशन बसलेलं आहे. मग ह्या कमिशनने जर रिकमेंडेशन दिला ते अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रावरती बंधनकारक असतात का, बिलकुल नाही. का बंधनकारक नसतात, तर लोकांद्वारे निवडून जे दिलेले शासन व्यवस्था आहे त्यामध्ये तिथे लोकांद्वारे जे निवडून दिलेले व्यक्ती आहेत त्याला जास्त महत्त्व आहे, न की सिलेक्टेड कॅन्डिडेटला. त्यामुळे पहा, तुम्ही अगदी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ही सर्व्हिस आहे. ओके, व अगदी पहा, तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये किंवा अगदी जी लोकशाही आहे, लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अगदी जनतेला तिथे जास्त प्राधान्य आहे. म्हणजे जनता मालक आहे व आपण सेवक आहोत. कदाचित हे थोडंसं दुसरं झालेलं आहे, कारण आपलं जे भारत देशामधील जे काय म्हणू शकता जी जनता आहे ती थोडंसं शिक्षणामध्ये आणखीन प्रवाहित झालेली नाही आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीती तीच होती. 26 नोव्हेंबर 1949 शेवटचं भाषण झालेलं आहे. त्या भाषणामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणत होते की अगदी कितीही ब्युटिफुल संविधान असू द्या, पण जे संविधानाचं पालन करणारे आहेत किंवा त्याची अंमलबजावणी ज्यांच्यावर केली जाणार आहे ते जर गाफील राहिले तर याचा काहीच फायदा होणार नाही आहे. अगदी तसंच झालेलं आहे. पहा, आज घडीला जर आपली जर भारतीय जनता त्या पद्धतीने जर असेल तर नक्कीच इथे जनतेचे मालक व जे IAS ऑफिसर्स असतील किंवा अगदीच तुम्ही DC वगैरे जे म्हणता ते सर्व काय असणार आहेत, सेवक असणार आहेत. पण अगदी रॉयल एंट्री वगैरे आता तुम्ही पण उद्या गेल्यानंतर अगदी हे निगेटिव्ह पॉईंटला तुम्ही जास्त प्रकाशित वगैरे होऊ नका, तर तुम्हाला सर्व काही पॉझिटिव्हली तिथं बदल वगैरे घडून आणायचा आहे. व पहा, हे असे असेल तरी असे असणार नाही. ओके, येईल दिवस आपलाही. अगदी त्या म्हणण्याप्रमाणे अगदी तुम्ही उद्या IAS झाल्यानंतर समाजामध्ये बदल कसा पेरता येईल हे थोडंसं तुम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. व अगदी तुम्ही जनतेची सेवक म्हणजे जनतेसाठी तुम्हाला काम करणं मॅन्डेटरीली आहे, बरोबर. मग त्यामुळेच पहा, जे IAS ऑफिसरद्वारे जे नियुक्त कमिशन वगैरे केले जातात ना त्यांना तिथं जास्त महत्त्व नसतं. त्यामुळेच अगदी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया किंवा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यावरती IASने दिलेले रिकमेंडेशन बंधनकारक असत नाहीत. ओके, तर त्यालाच आपण म्हणतो, इथूनच आपल्याला ब्युटिफुल लाईन सांगता येते की लोकशाही आहे इथे. ओके, त्यानंतर मग गणराज्य शब्द आहे. गणराज्य शब्द कसा आला मग उदय, त्याचं पण तसंच पहा. आपल्या देशामध्ये राजेशाही आता राहिलेली आहे का, तर बिलकुल नाही, राजेशाही राहिली नाही. तर आपण डायरेक्टली
म्हणजे सडक से उठाकर तुझे स्टार बना दूंगा, अगदी तशा पद्धतीने आज घडीला आपल्या भारत देशामध्ये कोणीही प्राईम मिनिस्टर किंवा कोणीही राष्ट्रपती बनवू शकतं, फक्त तो सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे त्याची काही क्रायटेरिया तिथं देण्यात आलेले आहेत. म्हणजे तो जर व्यक्ती या सर्व निकषांमध्ये पात्र जर होत असेल तर त्याला कोणीही तिथं अडवणार नाही, त्याला त्या पदावर बसवता येऊ शकतं. तर हे होतं गणराज्य. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. तसेच फक्त भारतीय संविधान आपलं एवढ्यावरच थांबलं का मग? सार्वभौम गणराज्य वगैरे किंवा धर्मनिरपेक्ष या शब्दांवरच भारतीय संविधान आपलं थांबलं नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन पहा, भारतीय संविधानाने आपल्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी काही पॉईंट ठेवलेले आहेत. मग न्याय आपल्याला प्रस्थापित कसं करायचं आहे, तर अगदी तुम्ही पाहू शकता, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक स्वरूपाचा न्याय द्यायचा आहे. मग सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक. सामाजिक कसा असेल तर प्रत्येकाला समान संपत्तीचं त्यांच्या वाटप वगैरे होणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे समानता यावी, समाजामध्ये समानता यावी. तू गरीब आहेस, तू श्रीमंत आहे असं होऊ नये. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये सगळीकडे सामाजिक समानता यावी किंवा सामाजिक न्याय प्रत्येक व्यक्तीला मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे होतं सामाजिक न्याय. त्यानंतर राजनैतिक न्याय. अगदीच पहा, त्याच धर्तीवर आता अगदी तुम्ही पाहिला असाल की लास्ट इयरला आपल्या भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट करण्यात आली व अमेंडमेंटनुसार आता महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे पार्लिमेंटमध्ये. त्यासोबतच 73वी आणि 74वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली व त्या अमेंडमेंटनुसार स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहेत त्यामध्ये महिलांना आरक्षण तिथे देण्यात आलं 33%. ओके, मग त्यानंतर 50% आरक्षण देण्यात आलं. मग हे कशामुळे देण्यात आलेलं आहे, तर अगदी याचं नेमकं कारणच ते आहे पहा, की राजनैतिक न्याय महिलांना प्राप्त होत नव्हता. म्हणजे जे आपल्या देशाची जी राजनीती आहे किंवा अगदी तुम्ही जे मोठे मोठे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट वगैरे आहेत, जसं की पहा आता प्राईम मिनिस्टर आहे. प्राईम मिनिस्टर जर तुम्ही आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर फक्त एकच पंतप्रधान महिला झालेल्या आहेत, इंदिरा गांधी. तर बाकीचे उर्वरित फक्त पुरुष झालेले आहेत. मग इथं पुरुषांना जास्त प्राधान्य दिलं झालेलं आहे. मग यासाठीच तिथं काय केलं आहे पहा, महिलांना पण आरक्षण दिलं व आपल्या भारतीय संविधानानुसार राजनैतिक न्याय पण तिथं प्रत्येक व्यक्तीला प्राप्त व्हावा. म्हणजे अगदी पहा, तो व्यक्ती अनुसूचित जातीचा असू द्या, अनुसूचित जमातीचा असू द्या, त्याला पण जाऊन सत्ता गाजवता यावी. त्यानंतर लोकशाहीमध्ये त्याचं पण नेतृत्व तिथं उदयास यावं, यासाठीच राजनैतिक न्याय इथं राजनैतिक न्याय निर्माण व्हावं यासाठी भारतीय संविधान तिथं प्रयत्नशील आहे. त्यानंतर आर्थिक न्याय. आर्थिक न्याय कशा स्वरूपात पहा, आता गरीब आणि श्रीमंतातली ती जी दरी आहे त्याला थोडंसं टॅकल करण्यासाठी हा न्याय प्रस्थापित केला गेलेला आहे. आता यासाठी पहा तुम्ही, एकीकडे गरीब व्यक्ती आहे त्याला दिवसा म्हणजे पोट कसं भरवायचं हा प्रश्न त्याच्यासमोर येतो व दुसरीकडे दुसरा व्यक्ती आहे जो की अतिशय श्रीमंत आहे. मग त्याला अगदी कुठे पैसे म्हणजे 5 रुपये 10 रुपये म्हणजे त्याच्यासाठी तर हे काहीच नाही आहेत. अशा पद्धतीने दोन व्यक्ती आहेत ज्याच्याकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत व दुसऱ्याकडे भरपूर पैसा आहे. मग या दोघांमध्ये पण समानता यावी किंवा हा सामाजिक न्याय तिथं प्रस्थापित व्हायचा आहे. पण सामाजिक न्याय कोणत्या बेसिसवर प्रस्थापित व्हावा लागेल, आपला आर्थिकरित्या प्रस्थापित व्हावं लागेल. म्हणजे याचं पण पोट भरावं व याचं पण पोट भरावं. बाकी हा व्यक्ती जर पैसे कमावत असेल व त्याच्याकडे जर संपत्ती गलगंड स्वरूपात असेल तर त्याची संपत्ती पुढे उद्यास येऊ द्या, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण दोघांना पण समान लेवलवरती किंवा दोघांचं पण पोट भरणं गरजेचं आहे. मग याच नात्याने पहा, आपलं भारत देश काय करत आहे, DPSY स्वरूपामधून वगैरे किंवा अगदी जे PDS आहे, डिस्ट्रीब्युशन ॲक्ट, म्हणजे जे अन्नधान्याच्या ज्या योजना आहेत त्यानुसार आपण काय करत आहोत, आर्थिकरित्या न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा सामाजिक न्याय तिथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. व हे कोण सांगत आहे आपल्याला, तर भारतीय संविधान सांगत आहे की बाबा तुम्हाला असं जायचं आहे. म्हणजे पहा, आपल्याकडे लोकशाही आहे पण लोकशाहीला गाईडेड स्वरूप देण्याचं काम कोण करत आहे, तर अगदीच भारतीय संविधान करत आहे. व त्या भारतीय संविधानाला आज 76 वर्ष पूर्ण झालेले आहेत अंमलबजावणी होऊन. ओके, व अंमलबजावणीची 76 वर्ष आपण अगदीच चांगल्या पद्धतीने गेलेले आहेत. आता अगदी यामध्ये काही चढउतार देखील आलेले आहेत. पहा, चढ उतार कसे, तर अगदी पहा, आपल्याकडे इमर्जन्सी लावण्यात आली. इमर्जन्सी जरी लावलेली असली तरी परत एकदा आपलं भारतीय संविधान नव्याने उदयास आलं. ओके, म्हणजे त्यामध्ये काही चेंजेस करण्याची गरज आहे का, तर जिथे जिथे चेंजेस करण्याची गरज आहे तिथे लगेच भारतीय संविधानामधील आर्टिकल 368 उदयास येतं, म्हणजे पुढे येतं व म्हणतं की मी नक्कीच स्वतःमध्ये बदल करून घेण्यास तयार आहे. असं का बदल करून घेण्यास तयार आहे, कारण पहा, निसर्गाचा नियम आहे की व्यक्तीला त्यानंतर ज्या वस्तू असतात ना त्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. मग यावरूनच UPSCने प्रश्न विचारला की भारतीय संविधान लाईव्ह कॉन्स्टिट्यूशन कसं आहे किंवा लिव्हिंग डॉक्युमेंट कसं आहे, तर कारणच त्याचं ते आहे पहा की भारतीय संविधानामध्ये तुम्हाला बदल करता येतात व पहा अगदी मनमानी स्वरूपाचे बदल होऊ नयेत. मग यासाठी पण सुप्रीम कोर्ट तिथं बसलेला आहे व सुप्रीम कोर्टाला पण आपल्या 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ओके, मग अगदी सुप्रीम कोर्ट जर तुम्ही म्हटलात ना तर सुप्रीम कोर्ट काय करतं, तर अगदी चेक अँड बॅलन्स व अगदी अतिशय सुंदर एक गोष्ट आहे पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये, ती म्हणजेच काय, तर चेक अँड बॅलन्स खूप भारी आहे. तर एकीकडे पहा एक्झिक्युटिव्ह आहे, दुसरीकडे आहे लेजिस्लेटिव्ह व तिसरीकडे आहे ज्युडिशियरी. ओके, मग हे पहा, हे जे तिघ जण आहेत ना हे अतिशय आपापल्या पाथमध्ये चांगले चालतात. ओके, आपापल्या पाथमध्ये हे चांगल्या पद्धतीने चालतात. पण जर एक्झिक्युटिव्हचा व्यक्ती
लेजिस्लेचरमध्ये काही ढवळाढवळ करत असेल तर अगदीच त्याला पहा ज्युडिशरी थांबवण्याचा प्रयत्न करते, किंवा लेजिस्लेचरचा व्यक्ती ज्युडिशरीमध्ये प्रयत्न करत असेल तरी ज्युडिशरी तिथं थांबवू शकते. म्हणजे एकूण एकाच्यामध्ये चेक अँड बॅलन्स वगैरे त्यांनी ठेवलेला आहे, म्हणजे कोणालाही तिथं जास्त पुढे जाता येणार नाही. एक्झिक्युटिव्हने काही ऑर्डर पास करून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तुम्ही डायरेक्टली न्याय मागण्यासाठी ज्युडिशरीकडे जाता, मग ज्युडिशरी लगेच त्याला कमी करण्याचा प्रयत्न केली जाते. किंवा लेजिस्लेचरने पण काही प्रयत्न केला ना की ज्युडिशरीच्या विरोधात जायचा, तरी देखील भारतीय संविधानाच्या विरोधात तिथं जाता येणार नाही. मग यासाठीच पहा अगदी तशाच पद्धतीवर एक केस झालेली होती आपल्याकडे 1973ची केशवानंद भारती केस, व तेथूनच आलेला आहे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन. आता डुनरो डॉक्ट्राईन तुम्ही ऐकलं असाल, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं डॉक्ट्राईन आहे ते, पण आपल्या भारतीय संविधानाला ज्यावेळेस शिकताना त्यावेळेस आपला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन शिकावं लागतं. मग हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन काय आहे बेसिकली, तर अगदी आपल्या भारतीय संविधानाचा एक मूळ ढांचा आहे. तो मूळ ढांचा कशा स्वरूपात आहे, ती प्रेम्बल दाखवलेला आहे पहा मी, किंवा आत्ताच आपण काही शब्द पाहिले, इथं हे शब्द पाहिले पहा. मग हे शब्दानुसार आपलं भारतीय संविधान चाललेलं आहे, किंवा हे आयडेंटिटी कार्ड आहे. ओके, तुमचं आयडेंटिटी म्हणजे अगदी पहा, तुम्ही जरी विसरला असाल किंवा आता पाहू शकता, म्हणजे तुम्हाला तुमचा ॲक्सिडेंट झालेला आहे व ॲक्सिडेंटमध्ये तुमचा मेंदू काम करण्याचा झालेला आहे, मग तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोण, तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही कोण आहात. ओके, तुमची सगळी मेमरी तिथे गेलेली आहे. मग तुम्ही काय करता, तुमच्याजवळ जे खिशामध्ये वगैरे जे आयडेंटिटी कार्ड असते त्यावरून तुमची ओळख वगैरे तिथं पटवली जाते. ओके, असं होऊ नये, परंतु एक समजून सांगण्यासाठी सांगतोय मी. अगदी तसंच आहे भारतीय संविधानाचं जे आयडेंटिटी कार्ड आहे, म्हणजे भारतीय संविधानामधील जे काही पॅराग्राफ्स वगैरे आहेत किंवा जे काही कलम आहेत त्याला मॉडिफाय करता येऊ शकतं. पहा आर्टिकल 368 नुसार ना त्यामध्ये मॉडिफाय करता येऊ शकतं, फक्त तिथं मॅन्डेट असणं गरजेचं आहे. जी जनता आहे ना, जनता जर पाठीमागं असेल तर नक्कीच काही पण करू शकता तुम्ही, पण त्यामध्ये मनमानी स्वरूप होऊ नये किंवा जनतेद्वारे तशा पद्धतीने काहीही करता येऊ नये यासाठी पहा सुप्रीम कोर्टाने तिथं मग हे ठेवलेलं आहे, एक बंधन ठेवलं, ते म्हणजेच काय, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन. ओके, मग हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन 1973ला आलेलं आहे. व तेव्हापासून पहा अगदी भारतीय संविधानाचे चढउतार काय आहेत तर हेच आहेत. पहा अगदी भारतीय संविधानानुसार किंवा म्हणजे भारतीय कायदे मंडळ आहे, जे संसद आहे, संसद भवनमधून आर्टिकल 368 मध्ये जे काही अमेंडमेंट करण्यात येणार आहे भारतीय संविधानाची, त्याचा आणि फंडामेंटल राईट्सचा काहीही संबंध नाही, अशा पद्धतीने तिथे अमेंडमेंट करण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला लगेच तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला व तिथूनच आलेला आहे बेसिक स्ट्रक्चर. मग यामधून नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहा भारतीय संविधान जे आहे ना ते तुमच्या हक्कासाठी खूप लढाई लढतं. जसं की आर्टिकल 32 आहे, आर्टिकल 32 त्यासोबतच आर्टिकल 226 यानुसार जर तुमच्या अधिकारांचं कुठेतरी हनन होत असेल तर तुम्ही काय डायरेक्टली इथं आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता व आर्टिकल 226 नुसार हायकोर्टामध्ये तिथं तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे जे संविधानचे जे फ्रेमर्स होते ना त्यांनी लोकांसाठी खूप काही केलेलं आहे व तुम्ही फंडामेंटल राईट्स जर वाचलात ना तर त्या दिवशी लगेच तुम्हाला लक्षात येईल की IAS आणि जनता यामधील फरक काय आहे. IAS म्हणजे तुम्ही सर्वंट असणार आहात, परंतु जी जनता आहे ती मालक आहे खऱ्या अर्थाने. परंतु पहा जनता आज घडीला जर थोडंसं एक निगेटिव्ह पॉईंट आहे की आपली जनतेमध्ये जेवढं शिक्षणाचं प्रसारण होणं गरजेचं होतं, आज अगदीच पहा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये आपण आहोत तरी देखील आपली बहुतांश जनता ही अशिक्षित आहे. त्यासोबतच पहा काही जनता शिक्षित पण आहे, पण ती शिक्षित असल्याचं पण त्यांना काही म्हणजे तेवढंसं मर्यादा तिथं नक्कीच येतात. जसं की तुम्ही IIT मधल्या वगैरे न्यूज ऐकता पहा, तिथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वगैरे होतात. का होतात तिथं आत्महत्या, तर त्याचं नेमकंच कारण आहे पहा स्टडी ऑफ सोशल सायन्सेस त्यांच्यामार्फत तिथं केली गेली नाही. याच कारणानिमित्त पहा सोशल स्ट्रक्चरमध्ये किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यामध्ये हे काही अडथळे तिथं नक्कीच येत आहेत. ओके, मग यासाठी आपण काय करू शकतो तर आपण सर्वांनी पहा अगदीच प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. भारतीय संविधान इथपर्यंत जे आलेलं आहे ना याला अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी. त्यानंतर आता इथे पहा तुम्ही TN सेशन यांच्याबद्दल पण थोडेसे शब्दसुमन दिलेले आहेत. अगदी भारतीय संविधानामध्ये मी पहिल्यांदा बोलत असताना सांगितलं की व्होटचं महत्त्व खूप आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा लोकशाहीमध्ये. मग जर तुम्ही व्होट देण्यासाठी जर जात नसाल किंवा मत जर पैशाने विक्री जर होत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे व तुम्ही प्लीज तशा पद्धतीने नकात करू. ओके, तुमचा बाजूचा करत आहे म्हणून तुम्ही पण तसं जर केलात तर तुमच्या शिक्षणाला तिथं महत्त्व उरणार नाही. ओके, मग यासाठी सर्वांनी शक्य होईल तेवढं म्हणजे मतदान वगैरे करायचं आहे. कारण अगदी जर लोकशाही जर टिकवायची असेल आपल्याला किंवा लोकशाहीचं जे वारसा आपण घेऊन आलेले आहोत ते पुढच्या पिढीला जर द्यायचं असेल तर तुम्हाला ह्या सर्वांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा अगदी जाता जाता जर तुम्ही म्हटलात की आता प्रशासनामध्ये गेल्यानंतर उद्या चालून IAS IPS त्यानंतर DYSP DC हे जे पोस्ट आहेत ना हे फक्त तुमच्यावर आपल्याला रॉयल एंट्रीसाठी वगैरे नाही तर तुमच्यावर काही जबाबदारी घेऊन आलेली आहेत व ती जबाबदारी कोणती आहे, भारतीय संविधानाची आहे. रूल ऑफ लॉ एस्टॅब्लिश करण्याची जबाबदारी आहे. मग ती जबाबदारी पार पाडत असताना ना तुम्ही अगदी इमोशनल होऊन वगैरे खचून जायचं नाही आहे, तर रूल ऑफ लॉचं तिथं पालन करणं आपल्याकडून जास्त गरजेचं आहे. ओके, त्यामुळे शक्य होईल तेवढं अगदी तुमच्यासमोर आदर्श
अगदीच आहेत पहा. म्हणजे आपल्याकडे आता तुकाराम मुंडे सध्याला जे IAS आहेत ते पण आपल्यासाठी IAS आदर्श आहेत. अगदी तशाच धर्तीवर TN शेषन सर हे पण आपल्यासाठी आदर्श असणं गरजेचे आहेत. म्हणजे त्यांच्या स्वरूपातून पण आपण जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशनची जी साख आहे किंवा जी त्यांचा जो वारसा आलेला आहे आजपर्यंत तो राखणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके. नाहीतर काय होतं पहा, जे आपलं भारतीय लोकतंत्र किंवा भारतीय संविधान जे इथपर्यंत आलेलं आहे ना, तो आपण आपल्या कदाचित पुढच्या पिढीला तो देऊ शकणार नाही. मग यासाठीच पहा, पॉवर अगदी ॲस्पिरंट सिरीजमध्ये पण म्हटलेलं आहे पहा, पॉवर आहे ती चांगली गोष्ट आहे, परंतु त्या पॉवरचा जर यूज चांगल्यासाठी जर नाही झाला, जसं इलेक्ट्रिसिटी आहे, जर ते सॉकेटमध्ये वगैरे जर चांगलं झालं तर ते ठीक आहे. म्हणजे बल्ब वगैरे नक्कीच तिथे सर्वांना ऊर्जा वगैरे देऊ शकतो किंवा म्हणजे लाईट सगळीकडे पसरेल. परंतु जर त्या बल्बाच्या ऐवजी जर माणसाला जर ते करंट लागलं तर अगदी पहा तिथे व्यक्तीचं निधन होऊ शकतं. मग याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर भारतीय संविधान हे अशाच पद्धतीचं आहे, त्याची अंमलबजावणी चांगली होणं गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे शेवटचे शब्द होते त्या पद्धतीनेच मी बोलण्याचा प्रयत्न करेन इथे, की आपलं भारतीय संविधान कितीही ब्युटिफुल असू द्या, पण त्याचं जर पालन करता जर योग्य जर राहिलं नाही किंवा रूल ऑफ लॉ जर चांगल्या पद्धतीने झाला नाही तर कितीही बेस्ट संविधान असू द्या ते वर्स्ट साबित होणार आहे. मग यासाठीच सर्वांनी आजपासूनच प्रयत्न करा की उद्या यशस्वी झालात तुम्ही, IAS IPS जर झालात तर तुम्ही इथिकली राहणार किंवा जे आज स्वप्न तुम्ही शिदोरी घेऊन चाललेले आहात स्वप्नांची, त्या शिदोरीला किंवा जनतेसाठीच तुम्ही सर्व काही पणाला लावाल. आठवण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे व आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षांसाठी पण खूप खूप शुभेच्छा. यावर्षी तुम्हाला नक्कीच यशप्राप्ती हो व तुम्ही भारतीय संविधान याला किंवा रूल ऑफ लॉला एस्टॅब्लिश करण्यामध्ये तुमचं खूप महत्त्वाचं योगदान असावं यासाठी नक्कीच शुभेच्छा देतो. धन्यवाद.